काय नेमकं प्रशासकाच्या हातामध्ये इतकी सलग वर्ष कारभार असणं, याचे काय नेमके अर्थ असतात हे जरा प्रेक्षकांना थोडक्यात. नाही, याचं प्रचंड नुकसान आहे. कारण की मी म्हणलं तसं लोकशाहीमध्ये 2 व्यवस्था आम्ही स्वीकारलेल्या आहेत. कुठलाही निर्णय जनरल बॉडी आणि स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. जनरल बॉडी कोणाची आहे? सगळ्या नगरसेवकांची आहे, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची आहे. ते तिथं काही बदल करायचे असले तर बदल सुचवू शकतात. स्टँडिंग कमिटीमध्ये सर्वपक्षीय लोकं असतात. एखादा चुकीचा निर्णय असेल तर तो स्टँड डाउन होऊ शकतो आणि लोकशाहीच्या प्रक्रियेतून झालेले निर्णय हे शहराच्या विकासासाठी कारणीभूत असतात किंवा शहराच्या विकासाला चालना देतात. काल आता अजितदादांनी परवा दिवशी सांगितलं, पिंपरी चिंचवडच्या 8,000 कोटीच्या ठेवी भाजपनं संपवल्या. याचा अर्थ 8,000. काय? ते हो. टीव्हीवर बोललेले आहेत. बोलले. आता कागद असतील त्यांच्याकडे, कारण ते पालकमंत्री आहेत पुण्याचे. त्यांनी त्यात म्हणलं की 1.25 किलोमीटरचा रस्ता 81 कोटीमध्ये केला. ही कागदं त्यांच्याकडे आहेत. याचा अर्थ काय? हेच जर जनरल बॉडी असती तर कुठल्या तर नगरसेवकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला असता, स्टँडिंग कमिटीत त्याच्यावर चर्चा झाली असती आणि हे चुकीच्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि म्हणून मला वाटतंय शासनाच्या दबावातून एकूण महाराष्ट्रातले सर्व प्रशासक आहेत त्यांच्यावर दबाव आला आणि नियमबाह्य गोष्टी हे करण्याचं एक नवीन प्रथा पडली आणि ते बरं वाटायला लागलं महायुतीला, की आपल्या एका फोनवर कामं होतात, बॉडी नसली तरी चालते, एका फोनवर आपल्या गोष्टी होतात. आणि ह्याचं नुकसान शहरामध्ये झालं. कारण की शेवटी जे बजेट असतं महापालिकेचं, समजा 100 कोटी रुपयाचं बजेट असेल, त्यात 60 कोटीचीच कामं होणार असतील, 40 कोटीचं नुकसान आहे. हे कुणाचे पैसे आहेत? लोकांनी गोळा केलेल्या कराचे पैसे आहेत. आणि त्यामुळे एक प्रकारे या व्यवस्थेतून दुरावस्था तर झालीच, परंतु पैशाचा गरज नसलेला त्या ठिकाणी गैरवापर झालेला या ठिकाणी दिसतो आणि म्हणून ही व्यवस्था चुकीची आहे.